नहीं बरसात है। थँक्यू डॉक्टर, तुम्ही वेळेवर आलात म्हणून, नाहीतर अजून प्रॉब्लेम क्रिटिकल झाला असता. तुमच्यामुळे मनू आता सुखरूप आहे. थँक्यू सो मच. डॉक्टर, खरंच मनापासून धन्यवाद. नाहीतर इथे घरचा डॉक्टर असून सुद्धा काही उपयोग नाही झाला. इट्स माय ड्युटी. बरं, आता मी निघतो. काही लागलं तर मला फोन करा. असंही दुपारी मी चक्कर टाकून जाईन. ओके, टेक केअर. आई, तू जातेस? नको ग, काय बोलू मी तिच्याशी, हिंमतच नाही माझी. बरं ठीक आहे बाबा, मग मी जाऊन येते. हा, तू थांब. तू मनूला भेटायला जायचं नाहीस. मनूची प्रकृती नाजूक आहे. तू जर तिच्या समोर गेलीस तर तिची चिडचिड होईल आणखी. तेव्हा तू तिला भेटायला जायचं नाहीस. मल्हार, जा तू. अगं पण मीरा मनूची मोठी बहीण आहे. मग ती वागली का तशी? मधुरताई सॉरी, पण मनूचा फोन आला तेव्हा मी खरंच वेगळ्या मूड मध्ये होते. मीरा, डॉक्टर आहेस ना तू? मुद्दा हा आहे ना की घरात एक प्रेग्नेंट बाई आहे, तिची तब्येत नाजूक आहे. हे माहिती होतं तुम्हा दोघांना. अरे तू बाहेर निघून गेलास आणि ही तिच्याशी भांडली. अगं बाबांनी सांगितलं म्हणून गेलो ना मी कॉन्फरन्सला. ती एरवी तू त्यांचं कधीच ऐकत नाहीस आणि आत्ता बरोबर ऐकलंस. ही म्हणाली असेल हा, तूच सांगितलं असशील ना त्याला तुझ्या करिअरसाठी, भविष्यासाठी दिल्लीला जाणं, कॉन्फरन्सला जाणं किती महत्वाचं आहे ते सांगितलंस ना? मधुरताई, तू आता हे सगळं का बोलतीयस? मनू शुद्धीवर आली आहे ना, आपण एक एक करून सगळे जाऊन भेटूयात. सगळे नाही. आदी आणि मीरा नाही भेटणार तिला. मनो, आराम कर जा. मल्हार, तिची सगळी औषधं ती घेते की नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी. हा, जा बा. एक मिनिट, मल्हार, आपलं बाळ अजून हॉस्पिटलमध्येच आहे? अरे असे गप्प का आहेत सगळे? काय झालं मल्हार? काय झालं? तू बोलत का नाहीयेस? बोल ना. चल चल, आपण घेऊन येऊ. चल बाळाला. असं काय? अरे अरे काय झालं? तुम्ही सगळे असे गप्प का आहात? काय झालंय? आई, बाबा, आजोबा, अरे काय झालंय? असं का बघताय माझ्याकडे? मला भीती वाटते. काय काय झालंय? मीराताई, मीराताई, काय झालंय? हा, अगं असे का बघतायत सगळे माझ्याकडे? तू तरी सांग ना, कुठे आहे माझं बाळ? हा, सांग ना. ऐक ना, शांत हो ना. नाही, तू आधी मला सांग काय झालंय. ऐक ऐक, हा बोल. काय? मी कसं सांगू मी तुला बाळा? म्हणू, बाळ
बाळ गेलंय. शांत हो बाळा. एक मिनिट आई आई तुम्ही तुम्ही बरोबर बोलत होता की तू तू काळजी घेत नाहीयेस तुझी. तू काळजी घे पण 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 मी नाही घेतली माझ्या बाळाची काळजी. सगळी माझीच चूक आहे. माझ्यामुळे माझं बाळ गेलं. मी चुकीची. माझ्यामुळे झालं सगळं. मीच चुकीची. तुझं नाही चुकलंय काही. नाही चुकलंय तुझं काही. तुझ्यामुळे नाही गेलं तुझं बाळ. त्या दिवशी जर मीराशी तुझं भांडण झालं नसतं, तुझं बीपी लो झालं नसतं, तुला त्रास झाला नसता आणि हे सगळं घडलंच नसतं. तुझ्या बहिणीला कळलं नाही. या अशा अवस्थेत तुझ्याशी कसं बोलायचं ते. तुझं काही चुकलं नाही म्हणून. काही चुकलं नाहीये. तुझ्या बाळाच्या जाण्याला ही जबाबदार आहे. मथुरा, तू काय बोलतेस? मीरा त्यावेळी एक मिनिट. आपण फोनवर बोलत होतो ते. ऐक, आपण त्या दिवशी एकमेकींशी फोनवर बोलत होतो आणि अगं असे वाद आपल्यात बऱ्याचदा होतात ना. बऱ्याचदा ताई, बऱ्याचदा. माझ्या आयुष्याचा प्रश्न होता ताई. आता काय आलीयस मला समजवायला? जेव्हा समजून घ्यायचं होतं तेव्हा तर चिडलीस माझ्यावर. म्हणून अगं जे झालं त्याचं मला वाईट वाटलं नसेल का? काय माहित, खरंच वाईट वाटलं की तुझ्या मनासारखं झालं. म्हणू 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 तू काय बोलतेस? तू 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 आतमध्ये जाऊन आराम कर. माझा एक, तू आता काही बोलू नकोस. तुला खूप स्ट्रेस आलाय. तू मला तिला आतमध्ये घेऊन जा प्लीज. नाही नाही, मी कुठेच नाही जाणार. मी काहीच केलं नाहीये. मीरा ताईमुळे माझं बाळ गेलंय. हिला आज जायला सांग. ए, आज जा, तू आज जा. म्हणून जे झालंय त्याचं सगळ्यांनाच दुःख झालंय. आता रागाच्या भरात तू असं काहीतरी बोलून लोकांची मनं कायमची दुखवशील. नको बाळा. कोणाचा तरी निष्काळजीपणाचा आहे हा. मीरा ताईचा नाहीये ना? हं? मग कोणाचा आहे? म्हणजे माझा आहे ना? मी केलंय सगळं बरोबर. मी केलंय. माझ्यामुळे झालंय सगळं बरोबर. हो म्हणू अगं, जिजू, तू काही बोलूच नकोस. आणि तुला माझी काळजी वाटते असं तर दाखवूही नकोस. मला सगळं कळलंय. मला बरं नव्हतं तेव्हा कुठे होतास तू? मल्हारने सगळं सांगितलं मला. मामा, जेव्हा आम्हाला तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तू आमच्या बरोबर नव्हतास. कुठेतरी जाऊन दुसऱ्याच पेशंटची सर्जरी करत होतास. तू किती चांगला डॉक्टर आहेस हे एका भलत्याच अनोळखी पेशंटला दाखवून देत होतास, त्याच्या फॅमिलीला दाखवून देत होतास. आय एम सॉरी, पण मला खरंच याबद्दल काहीच माहिती नव्हतं. माझा फोन बंद झाला होता. मी कॅब मध्ये थोडाफार चार्ज केला, पण तेवढ्यात मला त्या डॉक्टर वैशंपायन यांचा फोन आला आणि त्यांनी मला ते इमर्जन्सी सर्जरीसाठी पाठवलं. बरोबर आहे, कारण प्रदीपला काहीच माहिती नव्हतं ना याबद्दल, म्हणून त्यांनी सांगितलं तुला. परत त्यांचा फोन आला त्याच्यानंतर तू आम्हाला एक फोन करायचास ना. हो, पण बाबा मी कारण काही असू दे मामा, कारण काही असू दे, पण वेळ खूप क्रिटिकल होती आणि तू सोबत नव्हतास आमच्या. मीराताईच्या बाबतीत असं घडलं असतं तर? गेला असतास का कुठे? होऊ दिला असतास का तुझा फोन बंद? आई निष्काळजीपणाच आहे ना मामा. मला तुला माहितीये हे मी मुद्दामून नाही केलंय.
मी कामात अडकलो होतो, जेन्युइन रिझन होतं. मल्हार, मनू, काय बोलताय तुम्ही? यांना का दोष देताय? परिस्थिती काय आहे? आणि अशा परिस्थितीत आपण आपापसातच भांडणार आहोत का? तुम्हाला बोलायला काय जातंय? आता मनूची जी अवस्था आहे ना, कुणीही समजून घेऊ शकत नाही. आपलं बाळ गेल्यानंतर आईला काय वाटतं हे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही कुणी. आणि इतक्यात मूल नकोय असं म्हणणारे तर मुळीच करू शकणार नाही. वा ग ताई, मजेत खातेस. आणि मीच तिला सांगितलं थोडं खाऊन घे, कारण तिला गोळी घ्यायची. हो, पण माझ्या अगोदर खाल्लं कसंही नाही. याआधी तर तिने असं कधी केलं नाही ना. म्हणून अगं मी येणारच होते तुला बोलवायला. मग का नाही आलीस? ओ, तुझा इगो आडाला का? हो अगं, तुला आवडते म्हणून तिने साबुदाण्याची खिचडी केली आहे बघ. जिजू काय आहे ना, आता हिने काहीही केलं ना तरी ही जे वागली आहे ना ते कधीच पुसलं जाणार नाही. आई, तुझ्यातले बदल ना क्लिअरली जाणवतात मला. हे आधी काय ना, आधी जगात मी कुणावरही चिडले असेल ना तरी तू माझी समजूत घालायचीस. पण कालपासून तुला एकदाही माझ्या रूम मध्ये येऊन मला भेटावं असं वाटलं नाही, माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही. म्हणून अगं मी आले होते तुझ्याशी बोलायला, पण तू झोपली होतीस का? म्हणून ऐक ना, शांतपणे ऐक. बघ, तुझा माझ्याविषयी जो काही गैरसमज झालाय तो काढून टाक मला तू प्लीज. मला काळजी वाटते तुझी. पण तसं दिसत नाहीये ना ताई. आता हे सगळे नुसते शब्द वाटतायत. तू फक्त बोलतेस असं वाटतंय. आधी माझी काळजी घ्यायचीस, मला वेळ द्यायचीस, पण आता काय? आता तुझ्या प्रायोरिटीज बदलल्यात ना. आणि तुझं हे बदललेलं वागणं आहे ना, त्याचाच मला खूप राग आहे. अजिबात आवडत नाहीये मला. आय हेट यू मीरा ताई, आय हेट यू. असं नको म्हणूस बाळा. ए, आधी हे बाळा बाळा म्हणणं बंद कर. मी तुझी बाळ नाहीये. आणि ना तू मोठी आहेस, तुलाच सगळं कळतं. ह्या झोन मध्ये राहणं ना बंद कर आता. मी आणि मल्हार पण मोठे आहोत आणि आम्हाला सगळं कळतं. आणि काय आहे ना, तुझ्यासाठी फक्त म्हणण्यापुरती बाळ आहे, पण माझं बाळ होतं ते, आणि ते गेलं. ओके ओके, शांत शांत. प्लीज मीराला असं काहीतरी बोलू नकोस. तू आज जाऊन बस, आराम कर. मी सतत आज जाणार नाही. बरं बरं, ओके. तू बस इथे, बस बस आणि काहीतरी खाऊन घे. म्हणू अगं, का बोलतेस तू मीराला? प्लीज असं काही बोलू नको. ह्या सगळ्या प्रकरणामुळे ना मीरा सुद्धा खूप हादरली. रात्रभर झोपली नाहीये ती. तिला मायग्रेनचा त्रास होतोय म्हणून मीच तिला सांगितलं की थोडंसं खाऊन घे, म्हणजे गोळी घेता येईल. जिजू, माझी एवढी काळजी कधीच घेतली नाहीस ना तू. ओके ओके, चुकलं आमचं. बस. नशीब नशीब निदान हे तरी मान्य केलं. बघतोस ना मल्हार, मी म्हंटल होतं ना, यांचीच चूक आहे. हे दोघंच चुकीचे आहेत. ओके, बस आता. मल्हार, प्लीज समजाव हिला. ती काहीही बोलते, शांत कर तिला. नाहीतर ना शब्दाला शब्द वाढेल आणि फक्त भांडण होते.
नाही होणार. आधी तिला बोलू दे काय वाटतंय ते. अगं पण असं का? ती काय वाटेल ते बोलते तर तिला का बोलू द्यायचं? हो, कारण तिची मनस्थिती बरी नाहीये. मला काही झालेलं नाही हा. ओके फाईन फाईन, शांत हो. मीरा, आपण हिला तुझ्या आईकडे सोडून येऊया का? जरा तिला बरं वाटेल. मी कुठेही जाणार नाही. अगं पण तुलाच रेस्ट मिळेल आणि आई बाबा नुसतं जरा बरं वाटेल. मला कुठेही जायचं नाही सांगितलं ना. काय बरं तुमचे आवाज चढले? अरे बघ नाही, काही ऐकूनच घेत नाहीये. किती विचित्र बोलतेय बघ. म्हणू बेटा, तुला आरामाची गरज आहे. आता जाऊन रेस्ट कर. मला घेऊन जा तिला, आणि वाटलं तर मी तुमच्या दोघांसाठी आतमध्ये घेऊन येतो ब्रेकफास्ट. हा, जा. मल्हार, घेऊन जा. बाळा, ती का करेल असं? अगं तुझी सख्खी मोठी बहीण आहे ती. उगीच डोक्यात राग घालू नको घेऊस. हे बघ म्हणू, तू जरा माझा ऐकतेस का? बाबा, हे सगळं जे झालंय ते मीराताईच्या हट्टीपणामुळेच झालंय. त्या दिवशी ती माझ्याशी फोनवर भांडली नसती तर असं काही घडलंच नसतं. माझं बाळ गेलं नसतं. म्हणू, अगं मुद्दाम कोणी असं का करेल? मीरा त्याला माहिती होतं की. अरे पण इतकं अडमुठेपणा कशाला करायचा? आणि ती एकदम ओरडलीच माझ्या अंगावर. मी इथे आपलं जे डिस्कशन झालं, आपलं बोलणं झालं, आपलं घर विकण्याबद्दल, तेच तिच्याशी बोलत होते. पण नाही, ती एकदम ओरडली माझ्या अंगावर. अगं पण घर विकायचं नाही हा निर्णय माझा आहे ना. मग तिचा आठमुडेपणा कसा आला? हो, पण तुम्ही तिथंच ऐकता ना बाबा, आमचं कुठे काय ऐकता? आई असंच आहे. सौरभ दादा, तुला आठवते तूही असंच म्हणाला होतास. आई बाबा, मीराताई प्रत्येक वेळी बरोबर बोलते असं नाहीये. म्हणू, आता वादाचे विषय उकरून काढू नकोस. तुझी तब्येत नाजूक आहे अजून. अरे अजून काय वाईट व्हायचं बाकी आई? ऍटलीस्ट मला बोलून मोकळी तरी होऊ दे. का तुम्हाला हेही ऐकायचं नाहीये माझं? अरे हा बरोबर, मीराताईचंच तुम्ही ऐकणार नाही का? म्हणू, अगं असा भेदभाव कधी केलाय का आम्ही तुमच्यामध्ये? उलट तू लहान म्हणून सगळ्यात जास्त लाड तुझे केलेत आम्ही. ते बघते ना मी आई, हे सगळं दिसतंय मला. मी कधीपासून म्हणते हे घर विकल्यामुळे सौरभ दादा आणि माझं भलं होईल, माझा प्रश्न सुटेल, पण ते ऐकताय का तुम्ही? नाही. बरोबर बरोबर बोलतीये मनू. आता इतकं सगळं झाल्यावर तरी माझ्या बोलण्याचा विचार करा. 100 वेळा सांगितलं की प्रॅक्टिकल विचार करा, पण नाही. आता तर माझं बाळ गेलंय, पण मल्हारला मला लवकरात लवकर सेटल झालेलं बघायचंय, आणि त्यासाठी भरपूर पैसे लागणार. तुम्हाला जर मी लवकर बरी व्हावी असं वाटत असेल ना, तर लवकरात लवकर हे घर विका. त्यामुळे सगळ्यांचंच भलं होईल. सौरभ दादाचं ऑफिसचं स्वप्न पूर्ण होईल. मीराताईचं काय, ती डॉक्टर आहे, जीजू डॉक्टर आहे. त्यांना पैशांची गरज नाहीये. गरज मला आणि सौरभ दादाला जास्त आहे. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि हे घर विका. बाबा, मला माहितीये की तुमचं या घराबरोबर आठवणी आहेत, पण आमचं भविष्य अवलंबून आहे या घरावर. त्यामुळे प्लीज हे घर विका. एक मिनिट, काही विषय मी बोलणार नव्हते, पण आता तू बोलायला भाग पाडतेस.
तू आम्हाला प्रॅक्टिकल विचार करायला सांगतेस ना तू. आणि तू काय केलंस ग? मल्हारच्या प्रेमात तू पडलीस. पळून जाऊन त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय तुझा होता. तो काहीही कामधंदा करत नसताना आणि अजून शिकत असताना सुद्धा हे मूल तुला हवं होतं. आणि या सगळ्यामध्ये प्रॅक्टिकल विचार कुठे होता ग? आणि तू तू आम्हाला प्रॅक्टिकल व्हायला सांगतेस? आम्हाला का दोष देतेस तू? वा शांत हो. अगं मनूची तब्येत बघ. अहो हे सगळं बोलू शकते ना तब्येत अशी असताना. मग 4 गोष्टी ऐकू दे तिला. मला आता ह्या घरात वाद नको आहे. मनू तुला हे घर विकायला हवंय. ठीक आहे, हो पण हा खूप मोठा निर्णय असणार आहे माझ्यासाठी आयुष्यातला. असा सहजासहजी नाही घेता येणार. आणि इतक्या सहजासहजी घेण्या हे काय छोटा निर्णय नाहीये ग. घर विकायचं म्हणतेस तू. पण मी घेईन निर्णय घेईन. मी सर्व बाजूनी निर्णय घेईन. तुम्ही जे करताय ते मला अजिबात मान्य नाहीये. नाही शुभ. घरातली माणसं एकत्र राहिली, आनंदात राहिली तरच त्या घराला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर दगड विटांची नुसती निर्जीव वास्तू आहे. हे बघ म्हणू, तू जे काय म्हणतेस त्याचा नक्की विचार करेन मी. पण मीरा बरोबरचा तुझा वाद संपव. बाबा हे तुम्ही तिला पण समजावा ना मग. कारण कुणी काही बोललं ना तरी ती आम्हाला सिरियसली घेतच नाही. कायम ती म्हणते ते सगळं बरोबर असतं. पण आता असं नाही होणार. कारण आता मीही मोठी आहे आणि मलाही माझी मतं आहेत. मला माझं आयुष्य माझ्या मनासारखं जगायचंय, मीराताईच्या मनासारखं नाही. परफेक्ट. प्लीज मला लवकरात लवकर तुमचा काय डिसिजन होतोय ते कळवा. आज ह्या विषयाचा काय तो सोक्षमोक्ष लावूया. हे घर विकायचंय यावर सौरभ आणि मनूचं ठाम मत आहे. तुझं काय म्हणणं आहे? बाबा माझं अजूनही तेच मत आहे. म्हणजे बघा या घराच्या बाबतीतला कुठलाही निर्णय तुमची काय इच्छा आहे यावर अवलंबून असायला हवा. सौरभ, मनू, आपलं बोलणं झालंय ना या विषयावर. आपण परत परत तो विषय का बोलतोय? अरे आई बाबांकडे बघून तुम्हाला कळत नाहीये का? एकदा बघा ना त्यांच्याकडे. कळतंय की त्यांना अजिबात हे घर विकायचं नाहीये. मग आपण परत परत का बोलतोय या विषयावर? अगं मीराताई, कारण घरातल्या दुसऱ्या मेंबर्सना ते हवंय म्हणून. नाही अश्विनी, एक मिनिट. कसं आहे माहितीये का, तू काय किंवा सौरभ, मनू किंवा मी, आपल्या कुणालाही पैसे हवे असतील ना तर आपण काहीतरी वेगळा विचार करू शकतो. हे बघ सौरभ, मी आणि आदी तेच बोलत होतो एकमेकांशी. तेव्हा आदीनी मला असं सुचवलं की सौरभ हॉस्पिटलच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जॉब करू शकेल का? हा म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत जॉब करायला मिळाला तर माझी काही हरकत नाही. निदान बाकीचे प्रश्न तरी मिटतील. अरे काय प्रश्न मिटतील सौरू? तो अरे इथे निदान झाला तर प्रॉफिट तरी मिळतो तुला. यांच्या हॉस्पिटलमध्ये काम केलंस तर महिन्याला जो पगार टिकवतील ना हातावर तेवढेच पैसे. प्रॉफिट नाही काय? नाही अगं असं नाहीये. नोकरी करता करता तो शेअर मध्ये गुंतवणूक करू शकेल ना. मग तर झालंच. काय मग तर झालं? गप्पा बस. अगं त्याचा संबंध दिवस त्यात जाणार. अगं अश्विनी, त्याचा वेळ जाणार म्हणजे त्या बदल्यात त्याला मोबदला मिळणार ना. आणि हॉस्पिटलमध्ये पगार काय कमी नसणार आहे. मुळात त्याला नोकरी करायचीच नाहीये. हा एक मिनिट.
आत्ता त्याला काय वाटतंय हा मुद्दाच नाहीये. म्हणजे त्याची इच्छा नसली तरी नाईलाजाने का होईना पण आत्ता नोकरी करायला लागणार असेल तर मग आपल्याच हॉस्पिटलमध्ये केलेली काय वाईट आहे? अरे मुद्दा मुळात घर विकण्याचा आहे, त्याच्याबद्दल बोलूयात का आपण प्लीज? झालं म्हणजे सौरभ दादाही पटला का आता? म्हणजे आता मीच विलन ना, मीच वाईट आहे. कारण मला मीराताई आणि जिजूकडनं मदत नकोय. काय ना, आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये पैसे मिळवण्याचा. आणि आता असं म्हणू नको की मी मल्हारला नोकरी वगैरे मिळवून देते, कारण की तो करणार नाहीये. त्याला बिझनेस करायचा आहे. एक मिनिट त्याच्यासाठी आधी फक्त एकदा आधीला त्याच्या बाबांशी बोलू दे का? हा, त्याच्या डोक्यात आहे काहीतरी, तो करेल मदत मल्हारला. अगं पण आईंना नाही आवडणार ना आजोबांकडनं मदत घेतलेली. ठीक आहे बाबा नाही देणार त्याला पैसे, पण बाबा असं काहीतरी करतील ज्यामुळे मल्हारला हातात पैसे मिळतील, लोन काढतील. आणि हे बघ, वयामुळे त्यांना लोन मिळणार नसेल तर आधी काढेल ना लोन, मग तर झालं. अगं पण तू का करतेस एवढं सगळं मीराताई? एक मिनिट अश्विनी, माझ्या भावंडांना मदत करणं हे माझं कर्तव्य, त्यात उपकार वगैरे काहीही नाहीये. हा, म्हणजे आता परत तू आमच्यासाठी आयुष्यभर किती केलंस हेच ऐकायचं आम्ही. एक मिनिट, काय म्हणालीस तू? काय ना मीराताई, तू ना इन्व्हॉल्व नाही झालीस ना तर आमचं खूप बरं चालू शकतं. मनू, तुला बरं नाहीये म्हणून मी शांतपणे बोलतेय, पण तू हा विषय वाढवू नकोस. आणि मी अजिबात तुमच्या आयुष्यात इंटरफिअर वगैरे करत नाहीये. मी फक्त माझ्या आईबाबांची इच्छा काय आहे ते समजून घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. ते जर म्हणाले असते की हे घर विकायचंय तर पुढे डिस्कशनच झालं नसतं, पण त्यांची इच्छा नाहीये हे करायची म्हणून मी बोलतेय. मग तू पटव ना त्यांना. आम्हाला पटवतेस ना तसं त्यांना पटव ना. मनू, तुला कळत नाहीये का? अगं, फ्लॅट संस्कृतीमध्ये मन नाही रमू शकणार त्यांचं, तू समजून घे ना. जमिनीवरचं घर, बाहेर बाग, फिरायला जागा, शेजारी पाजारी, अगदी इस्त्रीवाल्यापासून वाणसामान भरणाऱ्यापर्यंत सगळे ओळखीचे. अचानक उठून कुठच्या तरी फ्लॅट मध्ये जातील, सगळी दारं बंद, त्यांना नाही आवडणार तसं राहायला. अगं मग तुम्ही पण या ना, तुमचं घर विकून टॉवर मध्ये या. तुम्ही शेजारी असाल तर त्यांनाही एकटे एकटे वाटणार नाही. ही चांगली आयडिया आहे, हीच बेस्ट आयडिया आहे. मला असं वाटतं हेच करायला पाहिजे. मी तर म्हणते माझ्या आईला सुद्धा तिथेच बोलून घेते. तिलाही तिथे एकटं वाटत असेल ना, आमचं घर विकून तीही तिथेच येईल. डोंबल तुझं नसती खुळं एक एक. हे बघ, मला मनातून हे घर विकायची अजिबात इच्छा नाहीये, पण तुम्हाला तरुण मंडळींना काही करायला जमणारच नसेल ना, तर मग विका हे घर आणि घाला गोंधळ काय घालायचा तो. म्हणून काय झालंय तुला? हे बघ, तुझी तब्येत नाजूक आहे, तू धक्क्यातून अजून सावरली नाहीयेस म्हणून आम्ही सगळे गप्प आहोत, पण तू ऐकूनच घेत नाहीयेस. कारण मला काही पटत नाहीये. अचानक हा? म्हणून तुझी चिडचिड प्लीज कमी कर आता. आणि जे काय चाललंय ना ते बरोबर नाहीये. काय झालं काय? मनू का ओरडतीयस? अगं काही नाही आई, मी मल्हारला सांगतोय की मनूला समजाव म्हणून. मला नाही वाटत मनूची रिॲक्शन काही चुकीची आहे. ती जे करते ते माझ्यासाठीच करतेय. पण म्हणूनच तू तिला समजावायला हवंस ना की हे असं करू नकोस. तुला बिझनेस करायचा आहे ना, चांगली गोष्ट आहे, पण मग तुला जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर कर ना. सासऱ्यांकडे कसले पैसे मागतोस? एक मिनिट, तुला आम्हाला बोलायचं असेल ना आधी तर सरळ बोल, उगाच टोमणे मारू नकोस. हा, ते माझा नवरा सासरी राहतो म्हणून बोलतोयस नाही सगळं. मधुरा, तू आता उगाच विषय भरकटवू नकोस. हा, मी फक्त मल्हार बद्दलच बोलतोय. आणि तू आम्हाला काय सांगतोस रे? तू काय करतोयस? तूही बाबांच्याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतोयस ना? बाबांनी स्वतःच्या हिमतीवर उभं केलंय हॉस्पिटल, तेव्हा नाही कधी सपोर्ट केलास त्यांना, उलट विरोधच केलास. आणि आता गरज पडली तर स्वतःही तिथेच प्रॅक्टिस करतोयस.
स्वतः नाही, स्वतःची बायकोही तिथेच प्रॅक्टिस करते. तुलाही सगळं ऐकतं मिळालंय आधी. हे चूक आहे, पण तरी तुझ्या फक्त समाधानासाठी सांगतो. आमची स्वतंत्र प्रॅक्टिस चालली होती आणि ते खूप चांगलं चाललं होतं. पण बाबांना त्यांच्या वयोमानानुसार झेपणार नाही म्हणून त्यांनी आम्हाला हॉस्पिटल जॉईन करायला सांगितलं. आम्ही आपणून नाही केलंय. नाही, मला प्रॉब्लेम नाहीच आहे काही. तू आम्हाला बोललास म्हणून मला बोलावं लागतंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा अधिकार तुझा या घरावर आहे ना, तेवढाच माझाही. तुला तू काय बडबडतेस? बरोबर बोलते मी. आहेच माझा हक्क या घरावर. मला ना कंटाळा आला आधी रोज रोजच्या भांडणांचा. कधी एकदा हे घर सोडून जाते ना असं झालंय मला. मधुरा, हो, मलाही वाटतं आधी माझं स्वतःचं घर असावं म्हणून, जिथे मला माझ्या मनासारखं जगता येईल. आणि मनूने तिच्या आई वडिलांना दिलेली ऑफर पटलीये मला. करेक्ट आहे. एकत्र राहण्यात अर्थच नाहीये. फार डोक्याला डोकी लावून राहूच नाही. त्यामुळे आता मलाही असं वाटतंय की आपण हे घर विकावं. मुलगी म्हणून माझा जो काही हिस्सा असेल तो मला द्या. त्यातून मी दुसरं घर घेईन. मधुरा काय बोलतीयस? आई प्लीज, तुला जर वाटत असेल ना मी अति बोलते तर एकदा ना माझ्या जागी येऊन बघ. आधीचं लग्न झाल्यापासून ना वातावरण बदललंय घरातलं. म्हणून मला नाही राहायचं या घरात. तेव्हा लवकरात लवकर काय तो डिसिजन घ्या आणि विकून टाका हे घर. अगं इतकं टोकाचं बोलू नको ग मधुरा. जीव घाबरावतो बाई माझा. आई तू मधुरा, मधुरा काय झालंय तुला? काय डोक्यात खूळ घेतलेस तुझे? अगं तू मनूला समजवायच्या ऐवजी तू आगीत काय तेल ओततेस? काय झालंय तुला मधुरा? सगळ्यांच्या प्रॉब्लेमवरचा रामबाण उपाय सांगितलाय मी. एकदा काय घर विकलं की प्रश्नच मिटला ना. आम्ही हे घर विकून दुसरीकडे राहायला जाऊ. म्हणजे एकमेकांची तोंडही पाहायला नको. आम्हाला तुमचा त्रास नाही आणि तुम्हाला आमचा. आता लवकरात लवकर या घराचं डील करा. एक मुलगी म्हणून माझा काय हिस्सा असेल तो मला देऊन टाका, म्हणजे प्रश्नच मिटला. मधुरा, या घरात आपण इतकी वर्ष राहतोय, तू अचानक काय वेगळा होण्याची भाषा करतेस? माझ्या आई बाबांनी ना नाईलाजाने स्वीकारलंय तुला. हो मानलं, आणि गेली 26-27 वर्ष आपण एकत्र राहतोय आणि तेही हसून खेळून. ते त्यांचे उपकार आहेत अमोल आपल्यावर. मान्य आहेत ते मला. मी ते एक्सेप्ट केलंय. आणि त्यावेळी त्यांनी तुझ्या काळजीपोटी अटी घातल्या होत्या. आपण तेव्हा मान्य केलं होतं. दॅट्स इट. आता वाटणं वगैरे बोलायचं नाही. अरे पण काय चुकतंय माझं? हक्क आहे माझा या घरावर. मी माझ्या हक्काचं मागतेय. मधुरा, असं कसं तू फाडकन काहीतरी बोलून टाकतेस? मधुरा, मधुरा काय आहे? हं? मी ही अपेक्षा ठेवली नव्हती तुझ्याकडून. तू वाटण्या करायच्या आणि हिश्श्याच्या गोष्टी करतेस. मधुरा, मला असं वाटलं होतं तू सेन्सिबल मुलगी आहेस. पण गेले काही दिवस बघतोय मी तुझी नुसती चिडचिड चालली आहे. घरातल्या प्रत्येक माणसाबरोबर भांडण उकरून काढतेस तू. तुझ्यामुळे या घराचं वातावरण टेन्स असतं कायम. काय चाललंय? बाबा तुम्ही माझी बाजू ऐकून घ्या ना. एक मिनिट, माझं बोलून झालेलं नाही अजून. एक सांगून ठेवतो, मी जिवंत असेपर्यंत या घराच्या वाटण्या होणार नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या हिश्श्याचा. जर तो तुला हवाच असेल तर मी आत्ता वकिलाला बोलवून घेतो. तुझ्या वाटणीचे जे काय पैसे असतील ना ते लगेच उद्याच्या उद्या चेक देऊन टाकतो मी. पण त्यानंतर या घराशी, या कुटुंबाशी तुझा काहीही संबंध राहणार नाही. आहे कबूल?